नमस्कार मंडळी, आज आपण उन्हाळी वाळवणामध्ये बटाटा साबुदाण्याची एकदम खुसखुशीत अशी तिप्पट चौपट फुलणारी चकली बघणार आहोत. अजिबात खाताना ठसका लागू नये म्हणून काय करायचं, आणि साचा मशीन न वापरता एकदम मस्त अशी बघा तिप्पट चौपट फुलणारी साबुदाणा बटाटा चकली बघतोय. रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी दीपाली, रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. चकली बनवण्यासाठी इथे मी 1 किलो साबुदाणा घेतला आहे. हा आपल्याला आदल्या दिवशी रात्री भिजत घालायचा आहे. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा. उद्या सकाळी जर आपल्याला चकली बनवायची असेल तर आदल्या दिवशी रात्रीच हा साबुदाणा भिजत घालायचा आहे. स्वच्छ धुवून घ्यायचा आणि जसं खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो ना तसं भिजवायचं, किंवा जेवढे साबुदाणे घेतले ना त्याच्या अर्धं पाणी घ्यायचं, एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं जर नाही समजलं तर. आणि हा रात्रभर आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मस्त आपला साबुदाणा भिजला आहे. जसं खिचडीला भिजवतो ना त्याच प्रकारे आपल्याला हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. मस्त मोकळा करून घ्यायचा. त्यानंतर यासाठी घ्यायचे 2.5 किलो बटाटे. 1 किलो साबुदाण्यासाठी 2.5 किलो बटाटे परफेक्ट आहे. बघा उकडून सोलून घेतलेत आणि गरम असतानाच आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचेत. आता हे आपण इथे किसणीने किसून घेणार आहे, किंवा तुम्ही पुरणाच्या गाळणीने पण करू शकता. दोन्ही पद्धत सोपी आहे. तुम्हाला किसणीने जमत नसेल तर पुरणाच्या गाळणीने जसं पुरण गाळतो ना तसं हे बटाटे गाळून घ्यायचे, पण असे गाळूनच घ्यायचे. हात स्मॅशरने स्मॅश करायचे नाही. मग त्यात गाठी जर राहिल्या ना चकली पाडताना त्यामध्ये गाठी अडकताना एकसारखी चकली होत नाही, व्यवस्थित होत नाही. त्यामुळे एक तर किसून घ्यायचे, नाही तर पुरणाच्या गाळणीने गाळून घ्यायचे. अशा प्रकारे हे सर्व बटाटे मी किसून घेते. आणि किसणीला आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं हाताला, म्हणजे जास्त चिकट होत नाही. आता आपले साबुदाणे पण आणि बटाटे पण रेडी आहे. आता इथे पातेल्यामध्ये पाणी घ्यायचे. तर आता 1 किलो साबुदाण्यासाठी इथं हा पावशेरचा ग्लास आहे, म्हणजे 250 ग्रॅमचा. तर सुरुवातीला 6 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे, आणि 2 ग्लास पाणी बाजूला गरम होण्यासाठी ठेवायचे. जसं लागेल तसं टाकणार आहे. सुरुवातीला इथे 6 ग्लास पाणी टाकले मी. साधारण 1 किलो साबुदाण्यासाठी 2 लिटर पाणी लागतं. पाण्याला उकळी आली का भिजवलेला साबुदाणा त्यामध्ये घालायचा आहे, आणि आपल्याला हा साबुदाणा मस्त शिजवून घ्यायचा आहे. साबुदाणा जेवढा छान शिजेल ना तेवढी चकली एकदम खुसखुशीत होते. अधूनमधून ढवळत राहायचं आहे, आणि मिडियम गॅसवर शिजवायचा. फुल गॅसवर शिजवाय गेला तर मध्ये लागू शकतं, म्हणजे डागू शकतं, कारण आपण पाणी यामध्ये कमी घालतो आहे. आता बघा साबुदाणा घट्ट झाला आहे. त्यानंतर आणखी 1 ग्लास पाणी घालायचं आहे, म्हणजे 7वा ग्लास पाणी घातलं आहे. पुन्हा हलवून द्यायचं आणि शिजवून घ्यायचं. अजून साबुदाणा आपल्याला पांढरा दिसतो आहे, असंच चमकायला काचेसारखा दिसायला लागला का ट्रान्सफरन्स समजायचं साबुदाणा शिजला गेला आहे. जोपर्यंत कच्चा आहे ना तोपर्यंत असा व्हाईट दिसतो. आणि बघा 8वा ग्लास पण पाणी घातले, म्हणजे साधारण 1 किलो साबुदाण्यासाठी 2 लिटर पाणी परफेक्ट होतं आहे. आता ह्या 8 ग्लास पाण्यामध्ये साबुदाणा मस्त शिजून घ्यायचा आहे. एकदम असा व्हाईट दिसायला नाही पाहिजे, ट्रान्सपरंट दिसायला लागला की समजायचं आपला साबुदाणा छान शिजून झाला आहे. साबुदाणा शिजला का बाकीची प्रोसेस एकदम सोपी आहे. नंतर नाही शिजवलं तरी चालेल, मेन साबुदाणा शिजवून घेणे. त्यानंतर बघा थोडंसं 1-5 मिनटं झाकण ठेवायचे, म्हणजे छान वाफ बसते साबुदाण्याला. तर बघा मस्त घट्ट असा साबुदाणा आपला शिजला आहे. लगेच कलर बदलला, असा ट्रान्सपरंट दिसतो आहे. बघू शकता अजिबात व्हाईट दिसत नाही आहे. आता साबुदाणा चांगला शिजला गेला आहे. आता यामध्ये आपण ते स्मॅश केलेले बटाटे ना ते टाकायचे. पण त्याआधी आता तुम्ही जर लाल मिरचीची करत असाल तर एकदम बारीक पावडर टाकायची नाही, थोडीशी जाडसर टाकायची, म्हणजे मग ठसका लागत नाही. त्यापेक्षा हिरव्या मिरचीचं जर केलं ना अजिबात ठसका लागत नाही. तर इथे मी हिरवी मिरचीचंच करणार आहे. सैंधव मीठ घातले 2 चम्मच. चवीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. आणि 2 चमचे मिरची घातली. तिखट पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. साबुदाण्यामध्ये आधी मीठ आणि मिरची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. हिरव्या मिरचीचे केले ना एकदम छान होतात, अजिबात खाताना ठसका वगैरे लागत नाही. हिरवी मिरची कसं ओली असते ना त्यामुळे ती तेलात टाकल्या जळत नाही, आणि लाल मिरची आहे ना वाळलेली असते, आणि चकली तळताना ती तेलात पटकन जळते, म्हणून चकली खाताना आतून ठसका लागतो. तर बघा छान आपले बटाटे त्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे. घट्ट असं मिश्रण करायचं. खूप पातळ जर झालं ना चकली व्यवस्थित होत नाही. तर बघा खूप घट्टही नाही, घट्ट जर झालं ना खूपच मग हात दुखता, चकली व्यवस्थित पडत नाही. त्यामुळे खूप घट्टही नाही आणि पातळही नाही. गॅस बंद करून द्यायचा आहे. फक्त बटाटे घालून मिक्स करपर्यंत गॅस चालू ठेवला आहे. नंतर बंद केला तरी चालेल बटाटे मिक्स करताना, पण मी थोडा वेळ गॅस चालू ठेवला होता, कारण आपला साबुदाणा शिजलेला आहे, बटाटे पण शिजलेले आहेत. छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं. त्यानंतर इथे बघा मी सोऱ्या वगैरे वापरणार नाही. इथे तेल पिशवी आहे, किंवा तुम्ही मिठाची पिशवी पण घेऊ शकता. तर जेवढं आपल्याला चकली जाड पाहिजे ना तेवढं होल पाडून घ्यायचं, आणि वरून आपल्याला साबुदाणा
जे शिजवलेलं मिश्रण आहे ना ते भरायचं आणि बघू शकता. तर तुम्हाला वरती पॅक धरायचं जमत नसतं तर एखादं लबर पण लावू शकता. तर 2-3 सोऱ्यामध्ये जेवढं बसेल ना तेवढं एकदाच पिशवीमध्ये बसतं आणि याने काय होतं, वेळ पण वाचतो आणि पटपट होता, दोन्ही हात पण दुखत नाही, हात पण भरत नाही. तर बघू शकता मस्त अशा आपल्या चकल्या पडताय पिशवीने, अजिबात साचा मशीन काही न वापरता आणि एकदम गोल जशा पाहिजे तशा आपल्याला जाड पातळ पण करता येऊ शकतात. बघू शकता एकदम खूप मस्त अशा चकल्या पडतायत. अशा पद्धतीने सर्व चकल्या मी करून घेते आणि तेल पिशवी असल्यामुळे कसं हाताला चटका, जास्त मिश्रण गरम नाही आहे पण हाताला चटका बसत नाही. नसेल तर तुम्ही मीठपुडी पण घेऊ शकता किंवा नसेल तर अशी चौकोनी एखादी कॅरी बॅग घेऊन तिला होल पाडून अशा चकल्या पाडून घेऊ शकता. अशाच प्रकारे सर्व चकल्या मी करून घेते. चकल्या बनवल्यानंतर आपल्याला ह्यात 2-3 दिवस कडकडीत उन्हात वाळून घ्यायचे आहे, कारण चकली ओली असते ना, आतमध्ये ओलसर राहू नये. ओली जर राहिली ना खराब होते, त्याच्यामुळे 2-3 दिवस मस्त कडकडीत उन्हात वाळून घ्यायची. अशा पद्धतीने बघा सर्व चकल्या मी बनवून घेतल्या आणि मस्त 2-3 दिवस कडकडीत वाळून घ्यायच्या. वाळल्यानंतर बघा किती छोटे छोटे दिसत आहे. अशा कडक वाळून जर भरल्या ना वर्ष 2-3 वर्ष अजिबात खराब होत नाही. तेल मस्त तापून घ्यायचं. तेल तापलं की तेलात मावेल तेवढ्या चकल्या टाकायच्या. बघू शकता तिप्पट चौपट कशा टम्म फुगताय. खायलासुद्धा अशा कडकडीत नाही, खुसखुशीत झालेले आहे. चकली कडकडीत न होता खुसखुशीत झाली ना मग खायला छान वाटते. तर बघा टाकलं तेव्हा तेलात काही दिसत नव्हतं आणि तळल्यानंतर बघा तिप्पट चौपट फुलल्यामुळं कढई फुल भरली. मस्त अशा चकल्या झाल्यात. तर बघू शकता तिप्पट चौपट चकली फुललेली आहे. कच्ची चकली किती छोटी दिसते आणि तळल्यानंतर ती किती फुलली आणि खायला ते खूप खुसखुशीत झालेली, अजिबात कडकडीत झालेली नाही. तर अशा पद्धतीने नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.